गुड इव्हनिंग ऑल. आय एम डॉक्टर शुभांगी जावळे. मी केशवनगर पुण्यामध्ये प्रॅक्टिस करते. रिगेन फिजिओथेरपी क्लिनिक नाव आहे माझ्या क्लिनिकचं. स्टार्ट इथून करते की फर्स्ट आपल्याकडे जेव्हा पेशंट्स येतात आफ्टर ऑपरेशन पोस्ट ऑपरेटिव्ह मी स्टार्ट करते की ऑर्थोपेडिक वाल्यांकडे एक प्रोसिजर असते. इथून कट करा, हे कट करा, इथे इन्सिजन करा, ऑपरेशन करा, इथून एंड तिथं करा. हे सगळ्यांकडे प्रोसिजर असतं, पण फिजिओकडे हे ॲसच नव्हतं Correct, आजपर्यंत. correct, ते तुम्ही स्टँडर्डायझेशन जे करून दिलं इट इज व्हेरी नाईस. correct, आणि ते स्टडी जाईल, इट्स गुड फॉर देम, इट्स परमनंट ट्रीटमेंट. correct. हे मी खूप लर्न केलं ह्या आपल्या सेशन्स मध्ये सर. Wow. आणि सेकंड म्हणजे मला म्हणायचं की माइंडसेट. तुम्ही आता जे म्हटलं माइंडसेट, माझं माइंडसेट हेच होतं की नाही, पेशंट म्हणतोय ऑर्थोपेडिक म्हणतोय 7 दिवसात ट्रीटमेंट ठीक व्हायला पाहिजे, ते व्हायलाच पाहिजे. पण जेव्हा आपले सेशन्स मी लर्न केले किंवा शिकले आपल्या सेशन्स मध्ये, इट वॉज रॉंग. की ऑर्थोपेडिक म्हणतोय पेन 7 दिवसात जाईल, पण त्याच्या पुढे काय, ते सस्टेन कसं करायचं. रिकरंट जे ट्रीटमेंट आपण रिकरंट पेन घेऊन येतात पेशंट आपल्याकडे युजली, की ते कसं क्युअर करायचं. इट इज नॉट 7 डेज मध्ये एक्सरसाइज पण देऊन द्या, पेन पण कमी करा. इट वॉज व्हेरी रॉंग. हे मी आपल्या सेशन मध्ये खूप व्यवस्थित शिकले त्याचं. तुम्ही आणि सेकंड म्हटलं हाऊ टू मॅनेज ऑल द पॅकेजेस. हे आधी मला अजिबात जमत नव्हतं. पेशंटला कन्व्हिन्स कसं करायचं. तुमचे जे कॉल्स मी ऐकले ना मॅम, इट वॉज व्हेरी नाईस. की नाही, पेशंटला काय सांगायचं एक्झॅक्टली, की तू का ट्रीटमेंट घेणार आहे फिजिओथेरपीची. दॅट वॉज व्हेरी नाईस. आणि त्याच्याने मी शिकली आणि त्याच्यामुळे पेशंट आता सस्टेन आहेत की नाही मॅडम तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. नाव वी आर डुईंग इट व्हेरी नाईसली. त्याच्या थ्रू पेशंट्स पण रेफर होऊ लागलेत माझ्याकडे. नाही ही व्यवस्थित पण सस्टेन आहे आमचं, आता परत पेन नाही आलेला आहे म्हणून. त्याचं की एम्प्लॉयमेंट जे आपण शिकलो मॅम, तुम्ही सांगितलं की हे रूल्स असले पाहिजे. सरांनी सांगितलं हे आपले फॉर्म्स आहेत, हे त्यांच्याकडनं फिल करून. हे कोणी आजपर्यंत सांगितलेले नव्हते. की आपण त्या आणि एम्प्लॉईला कसं सस्टेन करायचं आपल्याकडे, किंवा त्याला काय आपण इन्सेंटिव्ह देऊ शकतो किंवा नाही, व्हॉट एव्हर इट इज. ते सगळं तुम्ही जे व्यवस्थित सांगितलं ना, ते मी आता माझ्या एम्प्लॉईला मी सांगितलं ना, शी वॉज सो हॅपी. मॅम हे किती सिस्टमॅटिक आहे म्हटलं, हे मी शिकली. जे नवीन जनरेशन येत आहे पासआउट वाले, त्यांनी नक्की हा आधी कोर्स करावा आणि मग कुठेतरी जॉईन व्हावं. ही तर माझी खूप आधीपासूनची इच्छा आहे. कारण की आता जे इतक्या वर्षांमध्ये मी नाही शिकले ते आता शिकलीये. Mm. आणि आता आम्ही प्रोग्रेस करतोय. त्यांनी जर पासआउट झाल्यावर शिकले ना, त्यांचा आतापासूनच बेस पक्का होईल. मेन हे Mm. आहे. सो दे हॅव टू डू दिस जॉब आणि फॉर लर्निंग. What about the people, who have been suffering? They should not be doing it. दे हॅव टू डू. त्यांना जास्त स्टँडर्डायझेशन काय आहे आपल्या फिजिओथेरपीमध्ये हे कळायलाच पाहिजे. सो दे ऑल हॅव टू डू सर. Good, good, good. So it is definitely going to be helpful for both येस. freshers and these things. Only thing is, for freshers, they are not going to waste any more time. Okay, and for people who have an experiences, they are not going to lose any more time. Okay, and येस. now they should be building the next generation physiotherapist only when they'll build, when they know everything, when they have the clarity, नो एव्हरीथिंग. right? So good, good. Thank you, Shubhangi, for sharing your experience. थँक्यू सर. थँक्यू Yeah, मॅम. thank you so much.